निळा पोपट जंगलात जंगलात. लाईक करा आणि सबस्क्राईब. तर मित्रांनो थँक्यू सो मच मनापासून खरंच, कारण जो नागपूरचा ब्लॉग होता त्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि लोकांपर्यंत शेअर केलं. तर मित्रांनो प्लीज प्रत्येक व्हिडिओला असंच करा, कारण तुम्ही जेवढा व्हिडिओला प्रतिसाद द्याल तेवढेच मी तुमच्या समोर नवीन नवीन व्हिडिओज असे बनवत राहील. थँक्यू सो मच खरंच परत एकदा सगळ्यांना. ताई आत्ताच आले कपडे धुवून, ते कपडे सुकायला टाकते आणि हे दोघं ते नाश्ता करतायत आणि माझा पण नाश्ता करून झालेला आहे. तर मित्रांनो तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि माझ्यासोबत जय आणि हरेश आहे, नाही सॉरी जय आणि निहार. आणि आता आमचा नाश्ता करून झालाय मस्तपैकी. आणि ऊन तर खूपच आहे, तुम्ही बघू शकता ऊन किती. आणि आता चाललोय आम्ही शेतावरती, कारण थंडीच्या टायमाला आमच्या इकडे सगळे भात कापायचे काम चालू असतात. तर विचार केला की चला एक छोटासा ब्लॉग करू तुमच्यासाठी. मी दाखवणार की आमच्या इथे कसे सगळे भात कापतायत आणि काम करतायत. ते आई आणि बाबा गेलेत पुढे आणि आता आम्ही तिघे जण चाललोय. ताई घरी आहे कारण ते घरचे काम करायला लागतील. आणि हे लोक आता येत आहेत कामावरनं जेवण करायला, कारण आता 1 वाजलाय आणि आम्ही पण खूप लेट झालो, थोडं घरात काम होतं त्याच्यामुळे. आणि आई खूप ओरडत होती, कारण कसं आहे बाकीच्यांच्या शेतामध्ये ना असे मजुरीने म्हणजे पैसे देऊन येतात म्हणजे लोक काम करायला. तर आपल्या इथे सध्या ताई वगैरे 2-3 दिवसानंतर येणार आहेत. त्याच्या आधी आई बाबाने स्टार्ट केलंय सगळं भात कापायला, कारण नंतर उशीर नको. आणि आता ऊन पण आहे, त्या उन्हामध्ये कसं सुकतं लवकर, आणि त्याच्यामुळे आम्ही लेट झालोय. आणि खूप वरडा पण भेटेल आता तिथे जाऊन, कारण कोण नाही. त्याच्यामुळे आता आई बाबा मी ताई येईल नंतर. तर जे आहे ते आम्हाला लोकांनाच करायचंय. तर आता हे काम होता पूर्ण 1 हफ्ता तर असाच जातो काम करता करता. तर आपने पास 7 चंगू मंगू दोनों साथ में है. तुझं नाव काय सांगते आलं? जय प्रकाशित. आणि तुझा? निहार प्रकाशित. निळा पोपट जंगलात जंगलात. तर हे माझ्या ताईची मुलं आहेत दोन्ही पण. तर ते बोलतात की आम्ही पण येतोय शेतावरती. तर बोललो चला सोबत, आता काय, पण ऊन खूप आहे, त्यांना घरी पाठवायला लागेल. तर चला आता भेटू शेताकडे. हा रस्ता जातोय आपल्या शेताकडे. आणि मित्रांनो आमच्या इथला हा वाघोबा देव आहे, जो शेतातले काम करायच्या आधी इथे देवाला फळ फोडतात, नारळ आणि हार. मग त्यानंतर आपले शेतातले पूर्ण कामं चालू करतात. आणि हे बघितलं असाल तुम्ही, इथे भात आहे ते कापले सुकलेले जे बांधून ठेवले. आणि आता आम्ही चाललोय शेतावरती. मित्रांनो आता आम्ही पोचलोय आमच्या शेतावरती. आणि हे आमचं जुनं घर होतं. ते काय झालं, खूप पाऊस आणि वारा झालेला, त्यामध्ये ते तुटून गेलं. हे बघा, ही आपली शेती आहे. बाकीचं आई आणि बाबांनी कापून घेतलंय. आणि आता आम्ही पण आलोय. तर ते लोक जेवत आहेत, कारण 1:20 झालेले आहेत आता. कसे असं ते बघ. आणि आई आणि बाबा जेवत आहेत, आता जेवण करतायत. आणि हा आमचा बंड्या आराम करत होता. तर सुकट आणि काय भात आहे आणि मस्त भाकरी पण आहेत. पण आम्ही घरीच नाश्ता करून आलोय. तर ते जेवतात आता. आई आणि बाबा जेवतायत. तर मी थोडं कापून घेतो होईल तेवढं, कारण ऊन खूप आहे. जय तू काय करशील? हा, जय बोलतो की मी पण कापणार आहे, या मदत करायला. ज्यांना इंटरेस्ट असेल मला कॉन्टॅक्ट करा आणि या आमच्या शेतावर, कारण 1 हफ्ता जाईल हे संपायला सगळं. तर जे राहिले ते बाकीचं मी स्टार्ट करतो, ते जेवताय तोपर्यंत. चला. आणि मित्रांनो हा विळा आहे, विळा याच्याने कापतात. कापू का मान? ते त्या शेतातला कापायचा आहे. चल ये, चल तू येत कापाय. आणि मित्रांनो मी व्हाईट शर्ट घातलाय, कारण का ऊन खूप आहे, त्याच्यामुळे व्हाईट शर्ट घातल्याने एवढं ऊन लागत नाही. आणि फुल हँडचं आहे, म्हणजे कसं अंगाला खाज पण लागणार नाही. अजून मजा येणार आहे. ताई वगैरे सगळे लोक येणार आहेत ना, त्या दिवशी पण मी एक व्हिडिओ बनवणार, म्हणजे फायनल व्हिडिओ ज्या दिवशी संपणार आपलं कापून.
ओके तर चला कापताय यातना काय ना बघ काप अरे ठे अजून तेवढा ऐसा पकडते और सुकल्यानंतर असं सुकात टाकायला लागतं कारण 2-3 दिवसाने सुकल्यानंतर त्याचे एकत्र गठ्ठा करून बांधून घरी घेऊन जातो आम्ही. या असं घेऊन इथे सुकात टाकायला लागतं आम्हाला. तो पण हे पूर्ण कापायचे मित्रांनो. हे पूर्ण तिकडे पण 2 शेत आहेत आणि याच्या पलीकडे पण शेत आहेत. तर त्याच्यामुळे पूर्ण 1 हप्ता जातो कारण आपल्याकडे एवढा पैसा पाणी नाही की आपण माणसं कामाला घेऊन त्यांना पेमेंट करू. तर म्हणून आम्ही घरचेच आहेत सगळे. तिकडे आई बाबा आहेत. आम्ही हे काम कंप्लीट करून घेतो नंतर भेटतो. जयला ऊन लागत होता म्हणून तो टोपी आणायला गेला. कसे कामाला लागले दोघे पण. आमचे तर असे छोटे छोटे मुलं पण शेतात काम करायला येतात कारण मदत करतात थोडी आई बाबांना. तर हे दोन्ही हुशार आहेत ना. आता शाळेच्या सुट्ट्या पडल्या दिवाळीच्या तर ते आले बोलते मामाकडे जायचे. तर आले मामाकडे. मामाकडे आता लागलाय काम. तर मित्रांनो ऊन खूप आहे. घामाघूम झाले ते बघू शकता. दादा हा एक शेप दादा 1 घंट्यात शेत कापून दाखवायचं चॅलेंज आहे. या एवढा शात हा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे एवढं 1 घंट्यात होईल का? हा आपला छोटा डॉन आहे तो चॅलेंज देतोय की 1 घंट्यात कापून दाखव. आणि कापलात काय देशील? पार्टी. चला मित्रांनो पार्टी भेटेल. काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा 1 घंट्यात होईल की नाही. तर चला मित्रांनो 1 घंट्याचा चॅलेंज दिलाय छोटूने. कापतो की नाही भात पूर्ण ते बघू आपण. चला 1:52 झालेले आहेत. तर बघू 3 वाजेपर्यंत किती होतो. तर मित्रांनो आता आई आणि बाबा पण आलेत भात कापायला आणि आता या साईडने कापायला घेतो पूर्ण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते कापून एकदम पद्धतशीर मध्ये असं लाईन मध्ये एकदम सुकण्यासाठी टाकून देतो. मग ते 1-2 दिवसाने सुकल्यानंतर त्याचे पूर्ण असे जमा करून एकत्र त्याचा एक मोठा भारा बांधून आपल्या घरी घेऊन जातो. तर चला चॅलेंज दिलाय छोटूने होईल की नाही ते बघू. आता व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो एवढं झालंय कापून. मोबाईलची बॅटरी पण संपून गेले म्हणजे कमी लो झाले. तर या दोघांना मी घरी पाठवतो मोबाईल चार्ज करायला कारण तुम्हाला पुढचं पण सगळं दाखवायला लागेल. छोट्याचा चॅलेंज आहे तो पूर्ण होतो की नाही ते पण तुम्हाला समजेल. उन्हामध्ये थंड पाणी पिण्याचीच मजा आहे. थंड नाही नॉर्मल आहे. 3 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. त्यात पूर्ण होईल की नाही. आणि आता फक्त एवढंच राहिलंय इथून तर इथपर्यंत राहिलंय. तर बघूया 5 मिनिटात होतंय की नाही. 15 minutes later. मित्रांनो आता 3:13 झालेत आणि तिकडे चॅलेंज दिला होता याने. तो चॅलेंज मस्तपैकी हारलेलं. फक्त 13 मिनिटं लेट झाले. पण आता माझ्याकडनं त्याला पार्टी भेटेल. ते जेवण आणलेलं शेतावरती. आता आम्ही जेवून घेतो मग नंतर भेटू. तर मित्रांनो या जेवायला आईने थोडा भात ठेवला होता. भाजी ठेवली काय बघू आता. सुकट टोमॅटो बटाटा आता आई आणि बाबा पण आलेत कारण तिथलं सगळं कापून झालेलं आहे. आता बाकीचं आहे अजून पण थोडं पाणी वगैरे पिऊ मस्तपैकी. बाबा पाणी पितो.
पण तिकडं आता नको खाल नको उडू हा तू कुठं पाणी चढलात खाल जाईल डोकी सवय आदळ मग मित्रांनो मस्त जेवण झालंय आता आणि आता आम्ही जातोय घरी कारण थोडं काम आहे नेरळला जायचंय मित्र आलाय जरा तर आता आम्ही जाणार पहिले होळावरती आंघोळ करणार बाबा झोपले तिकडे आता आराम करतायत आणि खाज लागले अंगाला कारण त्या भातामुळे ना खाज लागते त्याच्या गवताने तर मित्रांनो मी तुम्हाला आमचा जुना घर दाखवतो एका वर्षी खूप पाणी आणि वारा झाला त्यामध्ये उडून तुटून गेला हा घर होता आमचा हा आमचा हॉल होता इथला हॉल होता आणि एक बेडरूम होता इकडं आता त्याच्यात पण पूर्ण माती झाली आणि इथे थोडं असंच होतं बसायला आणि आमची चूल होती म्हणजे चूल ती इकडे होती ही इकडे चूल होती ते पूर्ण आता तिथं गवत आलंय तर मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल आमचं जुनं घर विजय शेठ मजे में क्या बहुत मजा में मित्रांनो हे बघ ते भात सुकल्यानंतर या असे भारे बांधतात आमच्याकडे तर मग ते डोक्यावरती घेऊन जाऊन त्या घर आहे त्यांचा तिकडे ठेवतात या असे भारे आणायला लागतात आणि सगळे बांधून एका ठिकाणी जमा करायला लागतात आमच्या इथे आणि मग एक दिवस मस्त जोडणी चालू होती सांग डायलॉग बोल ऍक्टिंग कर ऍक्टिंग मग जोरात सांग ना लाजतोय डायलॉग बोलायला आणि हे बघ आम्ही चिंच खातो इथे आमच्या इथे चिंच मिठाला लावून खातात चिंच खातोय आम्ही चिंच त्यांचा भात कापून झालाय सुकलाय पण आणि आता इथे आणून सगळे जमा करतात एका ठिकाणी भारे बांधून आता जाऊ मस्त आंघोळ करू आंघोळ केल्यानंतर घरी जाऊन रेडी होऊन आपण नेरळसाठी निघू कारण या छोट्याला पार्टी द्यायचे तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे आंघोळ करायला कसं सांगायचं जय सबस्क्राईब तर मित्रांनो व्हिडिओ एंड करायचा टाइम आलेला आहे व्हिडिओ इथेच आपण एंड करू कारण आम्ही पण आता आंघोळ करून घेणार आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ बनवतो मस्त मस्त तर प्लीज एक लाईक तर होऊ दे तर जय बोल लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 1 hour later.